श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, जेव्हा चमत्कार घडण्याची वेळ येते तेव्हा तुझे संपूर्ण सेवेचे फळ तुला प्राप्त होताना दिसून येते. तू जर अखंड सेवेत आहेस, नामजप करत आहेस आणि काही काळात तुझ्याकडे ते चमत्कार येत आहेत, तर तू सर्वस्वी त्याचा अधिकार ठेवतोस. बाळा, आमचे चमत्कार आणि आमचे आशीर्वाद तेव्हाच कार्य करू लागतात जेव्हा तुम्ही मनापासून ते इच्छिता आणि तुम्ही मला आपले पिता परमात्मा मानू लागता. सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा. तुम्हाला ज्या काळज्या आहेत, जे काही त्रास आहेत, त्यासाठी माझे कार्य सुरू आहे. जर तुमचा संपूर्ण विश्वास असेल, तुम्ही हे स्वामींचे संदेश मनपूर्वक आणि श्रद्धेने ऐकत असाल, तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, तुझ्या या अडचणी ज्या काही आहेत त्यासाठी तुला आता असा काही मार्ग पुढील काळात दाखवण्यात येईल, ज्यामुळे तुझ्या त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना तुला दिसून येतील. तुला माहीत आहे की माझ्याजवळ जो कोणी येतो तो प्रत्येकजण माझ्याकडून आशीर्वादांची, चमत्कारांची अपेक्षा करत आहे. पण कधीकधी काही गोष्टींना वेळ लागतो. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा आणि आपले कर्मभोग संपल्यावर मी तुम्हाला जवळ करेन हे लक्षात घ्या. जेव्हा तुमच्या कार्यांना वेळ, उशीर लागत आहे, काही कार्य साध्य होताना काही काळ, काही वेळ लागत असेल, तर खूप काही त्रास करून घेऊ नका. ज्या वेळेस तुमचे मागील काही काळातील भोग संपतील तेव्हा मी तुम्हाला जवळ करून ते सर्व काही सुख प्रदान करेल. ज्या आताच्या तुमच्या आशा, अपेक्षा आहेत, ते पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील. बाळा, घाबरू नकोस. मी सतत तुला सहाय्य करणार आहे. जरी तू काही त्रासात आहे तरीही माझे मार्ग तुझ्यापर्यंत येत आहे. देव म्हणतात, कधीकधी शत्रूने तुम्हाला काय सांगितले त्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगत आहे याकडे जास्त लक्ष द्या. कारण तेव्हाच तुमचा विश्वास बसेल की देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात. चांगली बातमी तुमच्या दिशेने लवकरच येणार आहे. पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण या संदेशात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. मनातील शंका दूर करा, कारण जिथे शंका असते तिथे देव नाही आणि जिथे देव आहे तिथे शंका नाही. तेव्हा मनातून सर्व काही दोष, भीती आणि ते शंकेचे निवारण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा स्वतःला भाग्यवंत समजा. कारण आता इथून पुढे तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तुमचा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे. काळजी करू नका, निश्चिंत राहा, कारण देव जेव्हा कार्य करतात तेव्हा कुठलीही अशी गोष्ट राहत नाही जी तुम्हाला प्राप्त नाही. देव म्हणतात, जेव्हा आम्ही येतो ती वाईट वेळ, तुमचा वाईट काळ दूर करणारे आशीर्वादही येतात. तेव्हा विश्वास ठेवा की आजही देव तुमच्यापर्यंत आले आहेत. तो तुमचा वाईट काळ, तुमचे दुःख, तुमचे क्लेश, तुमचे खूप काही त्रास हरण करण्यासाठी. स्वामी म्हणतात, कधीकधी काही काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागते, पण घाबरून जाऊ नका.
कारण तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि त्यातूनही तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवून पुढे नेईन. कारण तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहात. देव भक्तांना कधीही दुर्लक्षित करत नाही. चांगली वेळ आणि चांगली बातमी तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू मला शोधशील तेव्हा मी तुला तिथेच प्राप्त होईल. कारण मी तुझ्या शोधण्याच्या त्या कार्याला मदत म्हणून तुझ्या अवतीभोवतीच राहत आहे. बाळा, जेव्हा तू नामस्मरण करतोस, मनपूर्वक विश्वासाने माझ्याकडे येतोस, तेव्हा मीही ते चमत्कार घडवू इच्छितो जे तुझ्या कल्याणासाठी आणि तुला पुढे जाण्यासाठी मदत करतात. जेव्हा तुम्ही खूप काही त्रासाने ग्रस्त असता, तेव्हा मी येऊन अलगद तुमच्या हातावर ते आशीर्वाद सोपवतो. फक्त तुम्ही निश्चिंत असावे, काळजीमुक्त राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. या संदेशाला तेच प्राप्त करतील जे माझे प्रिय बाळ आणि माझ्या आज्ञेत वागू इच्छितात. ज्यांना हा संदेश मान्य आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काळात तुझ्याकडे नोकरी, पदोन्नती, प्रगती यामधील काही असू शकते. कारण ते तुझ्यासाठी देवाने निर्धारित केलेले तुला एक भेटवस्तूच्या रूपात प्राप्त होणारे आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर असाच दृढ विश्वास ठेवा. कारण येणारे आशीर्वाद हे माझ्याकडूनच येत आहेत. जेव्हा तुम्ही हरता आणि खूप काही रडता, तेव्हाही लक्षात घ्या की मोठा विजय तुम्हाला पुढील काळात प्राप्त होईल. ते रडणे हे तुमचे दुःख विसरण्यासाठी आहे. बाळा, आताच तुमचे ते रडणे थांबवा. कारण त्यातून तुम्हाला काही प्राप्त होणार आहे जे तुम्हाला एक नवीन पुढे जाण्यासाठी उमेद देईल. बाळा, कधी कोणतेही कारणाने तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल आणि खूप काही प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत असाल, ज्या क्षणाला तुम्ही मागता त्या क्षणाला काही कार्य पूर्ण होत नसतील तरी नाराज राहू नका. कारण पुढील येणारा काळ तुमचा आणि तुमचाच असेल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ येत आहे. देव म्हणतात, कधीकधी तुझे हात रिकामे करण्यासाठी मी तुझ्याकडून काही काढून घेतो. मग ते एखादे नाते असो किंवा एखादी नोकरी असो किंवा एखादे कार्य असो किंवा एखादे काम असो. बाळा, त्या क्षणाला जास्त काही विचार करणे थांबवा. देवाचे नामस्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. ते करत राहा. कारण त्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता. तुम्हाला माहीत आहे की तुमचे हात का मोकळे करत आहे? कारण याहीपेक्षा खूप काही श्रेष्ठ मी तुम्हाला देऊ इच्छितो. आज जे तुम्ही ज्यासाठी रडत आहात, त्रास करून घेत आहात की ते माझ्या हातून गेले आहे. पण बाळा, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आणि तुझ्यासाठी खूप काही मौल्यवान येत आहे. तर आता सज्ज व्हा आणि सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात, स्वामींचा दैवी आशीर्वाद असलेला हा दिव्य संदेश तुम्ही स्वीकार करा आणि मनपूर्वक स्वामींची सेवा करत आहात तर विश्वास ठेवा की तुमच्या जीवनात कुठलाही अंधार स्वामी राहू देणार नाहीत. मग ती कुठलीही बाजू असोत, तुमची जी काही इच्छा असोत, तुम्हाला धन प्राप्त करायचे आहे, तुम्हाला सुख प्राप्त करायचे आहे, तुम्हाला आनंद प्राप्त करायचा आहे, तुम्हाला कुटुंबासोबत खूप काही आनंद प्राप्त करायचा आहे, तुमची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी
देवाकडे प्रार्थना करता तेव्हा लक्षात घ्या की ते प्राप्त होण्याचे साधनही त्याच ईश्वराने, भगवंताने, परमेश्वराने तुम्हाला दिले आहे. फक्त त्यात तुम्हाला बढती हवी आहे, पदोन्नती हवी आहे, तर देवाला मनोमन प्रार्थना करा, कारण देव केलेली प्रार्थना ऐकतात. आज हा संदेश तुम्ही कुठून ऐकत आहात ते तुम्ही सांगू शकता, कारण देवाचे आशीर्वाद प्रत्येक ठिकाणी येत आहेत, जात आहेत, कारण देव प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कणाकणात व्याप्त आहेत. या संपूर्ण ब्रह्मांडात जी काही दिव्य शक्ती आहे ती तुम्हाला मदतीला येत आहे. तुम्ही जेव्हा स्वामीकडे येता, स्वामीची मनोभावे प्रार्थना करता, तेव्हा मनात दृढ विश्वास ठेवा की स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहेत. विश्वास ठेवा आणि आपले कार्य करत पुढे जा. सर्व काही योग्य दिशेने नेल्या जाईल. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या वाटा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.